उठलंय मी मारून देत होतो माझा आणि गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 आपण बुद्धिमत्ता विषयीची प्रश्नपत्रिका पाहतोय. आज आपण प्रश्न क्रमांक 43 ते 59 पाहूया. बघा, पहिला मनोरा आहे 50 48 58 27. कुठे आहे बघा? 50 48 इथं 50 48 इथं आहे, 58 इथं आहे आणि 27 इथं आहे. एक थोडक्यात असं करूया आपण, 4 संख्येचा असा गट तयार झाला ह्या थोडक्यात. हे 50 आणि 14 बघा. हो बघा, इथं 50 आणि 14 काय रे या दोघात रिलेशन सांगा? 50 ज्या वळीत डावीकडून 2 नंबरला आहे त्याच वळीत उजवीकडून 2 नंबरला 14 आहे. पुन्हा हे 48 आणि 18 बघा, आहे का तसंच? 48 डावीकडे आहे, 18 उजवीकडे आहे. पुन्हा हे 58 आणि 36 रिलेशन बघा, 58 36. 58 ज्या वेळी डावीकडून 2 नंबरला आहे त्याच वेळी उजवीकडून 2 नंबरला 36 आहे. आणि 27 33 बघा, 27 33. 27 ज्या वेळी डावीकडून 2 नंबरला आहे त्याच वेळी उजवीकडून 2 नंबरला 33 आहे. अगदी याच पद्धतीने आपण काढूया. 26 कुठे आहे बघा? 26 26. हा, आता डावीकडून 2 नंबरला 26 आहे, मग उजवीकडून 2 नंबरला 26च आहे पहा. 11 पहा, ज्या वेळी डावीकडे 11 आहे त्याच वेळीत उजवीकडे कोण आहे? 29. 27 पहा, इथं 27 आहे, मग त्याच वेळीत उजवीकडून 2 नंबरला 33 आहे. आणि शेवटी 50. 50 ज्या वेळी डावीकडून 2 नंबरला त्याच वेळीत उजवीकडून 2 नंबरला 14 आहे पहा. बघा, हा पर्याय कुठे दिसतोय? 26 29 33 14 आहे का? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 31 17 58 34. 31 17 58 34. 15 19 36 28. आता इथं पण तसंच करूया. 31 15 बघा, 31 15. पुन्हा 17 19 रिलेशन बघा, 17 19 बघा, 17 19 डावीकडे आहे, हे उजवीकडे आहे. 58 36 बघा, 58 36. आणि 34 28 बघा, 34 28 34 28. सेम बघायसारखं आहे. चला आपण उत्तराचं काढूया. 21 कुठे आहे बघा? 21 21 बघा इथं आहे. मग 21 डावीकडे आहे त्याच वेळी उजवीकडे कोण आहे? 16. 25 डावीकडे कुठे आहे बघा? 25 25 बघा इथं आहे. मग त्याच वेळी उजवीकडे कोण आहे? 60. पुन्हा 20 20 डावीकडून 2 नंबरला आहे, उजवीकडून 2 नंबरला कोण आहे? 32. आणि 24 डावीकडून 3 नंबरला आहे, मग उजवीकडून 3 नंबरला 35 आहे. हा पर्याय बघा आहे का? 16 60 32 35 बघा इथं आहे. पर्याय क्रमांक 2. पण इथं तुम्हाला विचारले 2 अचूक पर्याय निवडा. आपण आकृती तयार करूया या टाईपची. बघूया आपण.
21 25 असं 20 24 अशा आकृती होती. पुन्हा व्यवस्थित काढतो. 21 25 20 आणि 24. आता अशी अजून आकृती कोणती तयार होती बघूया. पर्याय क्रमांक 1 ची बघू कोणती आकृती. 36 कुठे आहे 36? हा 36 पासून 56 वर जाऊया. 56 पासून पुन्हा 35 वर. होते का अशीच आरशातील प्रतिमासारखी? म्हणजे हा पण पर्याय येतोय. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 अशी दोन उत्तर आहेत. त्यानंतर नेक्स्ट 41 50 34 48 52 14 28 18. 41 52 चा रिलेशन बघू. 41 52 बघा, एक डावीकडे एक उजवीकडे. ह्यातलं बघा 41 52 आपण पाहिलं. आता 50 आणि 14 बघा सेम असंच आहे आपल्यासारखा. 50 14 34 28 पहा. 34 28 इथं डावीकडून 3 नंबरला आणि उजवीकडून 3 नंबरला. आणि 48 18 बघा डावीकडं उजवीकडं आता सारखंच सेम आहे. चला 29 कुठे आहे बघा. 29 29. आता 29 ज्या वळीत उजवीकडे आहे त्याच वळीत डावीकडचं कुठलं आहे 11. इथं 11 येणार. 33 उजवीकडून 2 नंबरला, मग डावीकडून 2 नंबरला कोण आहे बघा 27. पुन्हा 35 उजवीकडून 3 नंबरला, मग डावीकडून 3 नंबरला 24 आहे. आणि 15 उजवीकडे आहे, मग डावीकडे 31 आहे का हा पर्याय बघा. 11 27 24 31 पर्याय क्रमांक 1. मनोरा सगळ्यांना समजलं का? हो सर. हो सर. नेक्स्ट समीर राघव व अमीर यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 27 50 3 असं आहे. समीर हा अमीरपेक्षा 12 वर्षांनी मोठा, तर राघवचे आजचे वय किती? आता आपण समीरला यस म्हणूया, राघवला आर म्हणूया आणि अमीरला ए म्हणूया. हा मला सांगा समीरचा आजचं वय किती येणार आहे? 7च्या पटीत आहे. मग पटीतील संख्या जर एक्स मांडली तर 7x. सांगा राघवचा आजचं वय 5च्या पटीत 5x आणि अमीरचा आजचं वय 3च्या पटीत किती येणार 3x. आता पुढचं वाक्य समीर हा अमीरपेक्षा 12 वर्षांना मोठा आहे. म्हणजे कसं समीकरण होणार सांगा. समीरचं वय 7x बरोबर आमिरचं वय 3x आणि आमिरपेक्षा 12 वर्षांना मोठा, म्हणजे आमिर लहान आहे, म्हणजे आमिरच्या वयात आपल्याला 12 मिळवावं लागेल. आता हे 7x आणि 3x डाव्या साईडला घेतलं तर 7x वजा 3x किती येणार आहे 4x. आणि मग x ची किंमत किती येणार 4 किती 12 त्रिक 12. आता विचारले राघवचं आजचं वय. आता राघवचं आजचं वय आपण काय म्हणलंय 5x. 5 आणि 3 चा गुणाकार करा 15. पर्याय क्रमांक 4. खालील चारही घन एका घनाची विविध पृष्ठे आहेत. त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत, तर सम्मुख पृष्ठावरील अंकांची चुकीची जोडी कोणती? आता सम्मुख पृष्ठभागावरचं जे अंक आहे ते लगतच्या पृष्ठभागावर दिसत नाही. किंवा असं करूया आपण, कोणता अंक जास्त वेळा दिसतोय इथं 5 हित आहे हित आहे हित आहे.
मग मला सांगा 5च्या लगतच्या पृष्ठावरच्या अंक कोणते येणार? 5च्या लगत पहिल्यात कोण आहे बघा, इथं 6 आहे 4 आहे, लगत 6 आणि 4 आहे. तर पर्याय क्रमांक 4. दुसऱ्यामध्ये 1 आणि 4 आहे, त्यातला 4 घेतलाय म्हणजे 1 घेऊया, आणि तिसऱ्यामध्ये 1 आणि 2 आहे, त्यातला 1 घेतलाय म्हणजे 2. राहिला कुठला अंक 1 ते 6 पैकी? 1 2 झाला 3. याचा अर्थ 5 आणि 3 हे सम्मुख पृष्ठभागावरच्या अंकाची जोडी आहे. आता दुसरा आपण 2 घेऊया. सांगा 2 कुठं आहे? इथं आहे. मग 2च्या लगत कोणता अंक आहे? 1 आणि सॉरी, पर्याय क्रमांक 3. 5. आणि चौथ्यात बघा 3 आणि पर्याय 6. क्रमांक राहिला कुठला अंक 1 ते 6 पैकी? 4. म्हणजे 2 आणि 4 हे सम्मुख पृष्ठभागावरील अंकाची जोडी आहे. मग उरलं कुठलं रे? 1 बघा दिसत नाही वर कुठं. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 झालं, म्हणजे राहिला कुठला अंक? 6. म्हणजे 1 आणि 6 ही सम्मुख पृष्ठभागावरील जोडी आहे. आता विचारलंय काय? पर्यायामध्ये सम्मुख पृष्ठावरील अंकांची चुकीची जोडी कोणती? 2 4 आहे पर्याय का? क्रमांक 3. 2 आणि 5 आहे. पर्याय क्रमांक 3. 6 1 आहे का? आहे. 5 3 आहे का? आहे. पण 2 आणि 5 नाही बघा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिले आहेत, त्यावरून योग्य पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय. पहिलं विधान, सर्व पेन वाया आहेत. सर्वच्या पुढचा जो शब्द आहे का नाही, तो आतील वर्तुळात लिहायचा. समजा हे जे वर्तुळ आहे का नाही छोट, ह्यात मी लिहिलं पेन, आणि त्याच्या बाहेर असं एक मोठं वर्तुळ काढतो, त्याला काय लिहूया? वाया. बघा, सर्व पेन वाया आहेत म्हणजे पेनाचं वर्तुळ. पर्याय क्रमांक 3 आणि 2. हा, बघूया. आता 2 नंबरचं वाक्य, काही पुस्तके पेन आहेत. काही पुस्तके म्हणलं की त्याला 2 भिन्न बिंदू छेदणारे वर्तुळ काढायचं असतं. आता हे जे वर्तुळ आहे त्याला आपण पुस्तके म्हणूया. काही पुस्तके पेन आहेत. हा, नाही, वर्तुळ ते पेनाच्या वर्तुळातून गेलं पाहिजे ना. हा, बदल करतो मग असं काढूया. आता हे जे वर्तुळ आहे ते कशाचं आहे? पुस्तके. दोन नंबरचं वाक्य, काही पुस्तके पेन आहेत म्हणजे ही पुस्तकं पेन आहेत, हा भाग. आता अनुमान, काही पुस्तके वाया आहेत. आहे का सत्य? काही पुस्तके वाया आहेत. हा जो भाग आहे का, हा काही पुस्तके वाया आहेत त्याचा हा भाग आहे, म्हणजे पहिलं अनुमान झाले. काही वह्या पुस्तके नाहीत, ह्या ज्या वह्या आहेत त्या पुस्तके नाहीत, म्हणजे अ पण सत्य आहे आणि ब पण सत्य आहे. मग ब सत्य असणारा दुसरा पर्याय आहे, अ सत्य असणारा तिसरा पर्याय आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आहे. खालील आकृतीतील संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. आता ह्या 6 वरून, 1 वरून आणि 4 वरून 42 कसं आलं सांगा? हे शोधायचं आता आपण. आता कडचे ज्या संख्या आहेत त्या वर्तुळाच्या शिरोबिंदू नजीक असणार आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज करा. 6चा वर्ग बेरीज 4चा वर्ग बेरीज 1चा वर्ग किती सांगावं? 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16 आणि बेरीज 1.
46 47 48 52 आणि 1 53. पण इथं 42 आहे ना. बरं आपण फक्त या अंकांची बेरीज करूया. 6 4 1 ची किती ती बेरीज? 6 4 10 आणि 11. आता ह्या दोघांची वजाबाकी करूया. वर्गाची बेरीज आणि त्या संख्यांची बेरीज यांची वजाबाकी. आले की 42. आता शेवटच्या आकृतीत हा नियम आपण वापरूया. 11चा वर्ग अधिक 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 11चा वर्ग 121, 9चा वर्ग 81 आणि 7चा वर्ग 49. करा बेरीज. 9 1 10 1 11. चला 1 4 1 5 8 5 13 14 15. हा चला 1. बरोबर आहे का? 251. आणि त्या संख्यांची फक्त बेरीज करू. 11 9 7 27 31. 27 आणि 251 मधनं 27 मायनस करा. 224. बरोबर आहे. 224 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. आता इथं चौरसामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. 27 चं घनमूळ किती येणार आहे? 3. 8 चं घनमूळ 2. पर्याय क्रमांक 2. घनमूळ 5. 64 चं घनमूळ 4. 1231 कुणाचा घन आहे? 11चा. आणि 512 8. आता इथं 3 आणि 2 वरनं 5 कसं आलं लगेच कळते. 3 आणि 2 5. आडवी बेरीज इथे आहे की नाही. दुसऱ्यामध्ये 5 आणि 4 9. पर्याय क्रमांक 2. आणि इथं 11 आणि 8 19. पर्याय क्रमांक 2. पण दुसरा पर्याय कसा काढायचा? इथे विचारलंय 2 अचूक पर्याय निवडा. त्यातला आपला दुसरा पर्याय आला. सर पर्याय क्रमांक अजून एक पर्याय येतोय. पर्याय क्रमांक 4. हा कुणी सांगितलं 4 सर पर्याय? 27 चं घनमूळ 3. सर 27 घनमूळ 3 आणि 8 चा घनमूळ 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4. 3 चा 9 मधून 9 मधून 4 गेले की 5 येतात. काय केलं? 3 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 आणि ह्या दोघांची वजाबाकी 5. बर. मधली आडवी ओळ 5 चा वर्ग 4 चा वर्ग. मग 5 चा वर्ग 25. 25 वजा 4 चा वर्ग 16. 9. आणि पुन्हा 11 चा वर्ग 121 वजा 8 चा वर्ग 121 वजा 64. 57. 57. म्हणून पर्याय क्रमांक 4. 2 पर्याय आहेत. ठीक आहे. छान. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आपण वरचं त्रिकोण काढूया. किती येणार आहेत त्रिकोण? 1 2 3 4 ची बेरीज करा. 10. 4 पंचे 20 आणि 20 आणि मग 10. पर्याय क्रमांक 1. आता इथं 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं 6 येणार आहे की नाही. आणि खाली 1 2 3 4 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. मग ह्या तिघांची बेरीज 26 पर्यंत. 26. पर्याय क्रमांक 1. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा. 43 31 28 10 12 10 प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1. हा पर्याय किती? क्रमांक 1.
हा सांगा कारण. सर त्यांचा गुणाकार करायचा आणि ते वजा करायचे त्यातून. गुणाकार करायचा. बरं 43 आहे. 43 मधून 4 आणि 3चा गुणाकार मायनस करायचा का? 43 वजा 4 3 किती? 12. किती आली वजाबाकी? 31. 31 मधून 3 आणि 1चा गुणाकार मायनस. 31 वजा 3 28. पुन्हा 28 मधून 2 आणि 8चा गुणाकार मायनस. म्हणजे 28 वजा 16 बरोबर 12. 12 मधून 1 आणि 2चा गुणाकार वजा. म्हणजे 12 वजा 2 बरोबर 10. आणि शेवटी 10 मधून 1 आणि 0चा गुणाकार मायनस करायचा. म्हणजे 10 वजा 0 बरोबर 10. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता इथं त्या चौरसामध्ये 6 आयत आहेत. पैकी 4 आयतामध्ये वेगळ्या प्रकारचं त्रिकोण, चौकोन किंवा छायांकित चौकोन किंवा छायांकित वर्तुळ अशा आकृती आहेत. प्रश्नचिन्ह जागची आकृती ओळखायची. कुठला एक पर्याय सांगा. सर पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता ही जी आकृती आहे का नाही, ही आली म्हणजे किती घरं पुढे गेली बघा. 1 2 आणि 3. घड्याळाच्या काठी दिशेनं 3 घरं पुढे गेली. आता इथून कुठे जाणार पुन्हा? 1 2 आणि 3. बघा इथं आली का नाही 3. आता ही पुन्हा 3 घरं पुढे जाणार. 1 2 आणि 3. म्हणजे इथं तो फक्त दुसऱ्या पर्याय दिसतोय का? बाकी कुठं दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 54. याला मी क्रमांक दिलं. आता दुसऱ्यात 4 नंबरची आकृती 1 नंबरला घेतली. 2 नंबरची 2 नंबरलाच ठेवली. 5 नंबरची 3 नंबरला आणली. 3 नंबरची 4 नंबरला आणली आणि 1 नंबरची 5 नंबरला. अगदी याच पद्धतीने हा क्रमांक मी दिला. आणि घेताना आकृत्या कशा घ्यायच्या? 4 2 5 3 1 या क्रमाने घ्यायची. 4 नंबरची आकृती असं वर्तुळ आहे. 2 नंबरची आकृती काय आहे? भरीव काय आहे? त्रिकोण आहे. 5 नंबरला चौकोन आहे. 3 नंबरला पोकळ त्रिकोण आहे आणि 1 नंबरला असा दोन्ही बाजूला बाण असणारी डायग्राम आहे. मग कुठला पर्याय येतोय बघा. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. 54ला पर्याय क्रमांक 4. हा नेक्स्ट 55 पहा. एक 7 34 137 410 821. आता ह्याला 7 न गुणलं किंवा 6 न गुणलं तर किती येणार? 1 आणि 6चा गुणाकार 6.
आता 7 येण्यासाठी 7 एक काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. आता 34 आहे म्हणजे तर 5 न गुणूया. 7 5 35. आता 35च्या पुढे 34 येण्यासाठी 35 एक काय करूया? वजा करूया. आता किती गुणूया? वर 6 5 म्हणजे एक न संख्या लेस केली. 4 चौक 16चा 1 4 त्रिक 12 13. पुढची संख्या 137 आहे म्हणजे 136 मध्ये काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. आता इथं 3 न गुणूया. 3 7 21. चला 2 3 त्रिक 9 आणि 2 11. चला 1 411. 411 410 येण्यासाठी एक काय करूया? वजा म्हणजे इकडं मिळवतोय 1 वजा करतोय, मिळवतोय वजा करतोय. इकडं 6 न गुणलं, इथं 5 न गुणलं, इथं 4 न गुणलं, इथं 3 न गुणलं. आता किती न गुणायचं? 2 न. 2 किती गुणाकार? 820 आता इथे 1 मिळवायचं का वजा करायचं? मिळवायचं. मिळवायचं म्हणजे 821 येणार. आता इथं 1 न गुणूया. किती गुणाकार? 821 821 मध्ये पुन्हा 1 काय करूया? वजा वजा. किती येते मग? 820 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. XBW RGQ LLK शोधा. पर्याय क्रमांक 3. 3. 3 येते का? बर चेक करूया. एक्स आणि आर चं रिलेशन बघा. एक्स आणि आर. एक्स कुठं आहे? वजा 6. वजा 6 1 2 3 बरोबर आहे. वजा 6. आता आर पासून एल कडे जावा. किती आहे? वजा 6. वजा 6 आहे. मग एल पासून 6 न मागे या. 1 6. 2 3 4 5 आणि F येते. ठीक आहे. इथे एफ लिहितो. आता बी पासून जी जावा. बी पासून जी वर. अधिक 5 अधिक 5. अधिक जी पासून एल वर जावा. अधिक 5 1 2 3 4 5 अधिक 5. आता एल पासून 5 पुढे जावा. 1 2 3 4 आणि क्यू. एक अंदाज बघा. इथं पण एफ क्यू आहे आणि इथं पण एफ क्यू आहे. म्हणजे अजून पुढचं पण शोधावं लागेल. आता डब्ल्यू पासून क्यू वर जावा. डब्ल्यू क्यू कुठं आहे? डब्ल्यू आणि इथं क्यू आहे बघा. 1 2 3 4 5 6. 6 न माग ना? वजा 6 वजा 6. आता क्यू पासून के वर जावा. वजा 6 2 3 4 5 किती? 1 2 3 4 5 6 वजा 6. आता के पासून 6 मागे या. 1 2 3 4 5 ई 6 येणार ई वर. कुठला पर्याय क्रमांक? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. 125 115 103 89 74 59 40 शोधा. एकोणसाठ पर्याय क्रमांक 2. 59च्या जागेवर काय पाहिजे होतं? 58.
बर 125 115 103 89 74. आता 59 तिनं पर्याय निवडला, त्या ठिकाणी तिने सांगितलं 58 घ्या. आता सांग पुढं फरक समान येतोय का काय होते? सर समसंख्यांचा फरक येतोय. बर इथे कितीचा फरक येतोय? 10चा. 10चा. इथं 12. 12. इथं 14. इथं 16. 16 येतोय. नाही सर 74 चुकीचं आहे. म्हणजे ते किती पाहिजे? 73 पाहिजे. 73. बरं 16चा पुन्हा तिथे 59 बरोबर आहे सर. बरं 59 घेतल्यावर किती येते? 14 येते ना? पण पुढं पुन्हा 19 येते. इथं जर फरक 18 पाहिजे असेल किंवा इथं जर फरक 20 पाहिजे असेल तर काय पाहिजे होतं इथं? 89 मधनं 16 वजा केल्यावर किती येते? 73. म्हणजे इथं 73 पाहिजे होतं. म्हणजे 74 चुकीचं वाटतंय. म्हणजे 73 मधनं पुन्हा 18 जर वजा केलं किती पाहिजे इथं? 55 पाहिजे होतं. आणि 55 मधनं पुन्हा 20 वजा केलं तर किती येते? 35. म्हणजे इथं पण 35 पाहिजे होतं. 74 पण चुकीचं आहे, 59 पण चुकीचं आहे आणि 40 पण चुकीचं वाटतंय. मग तर त्यांनी उत्तर जे 57 ला दिलेलं आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. बरं ठीक आहे, बघा हे जेव्हा पुन्हा अजून चर्चा करा, विचार करा. 1 8 5 9 4 5 8 5 9 1 5 1 5 8 9 5 4 या अंकमालेत 5च्या आधी लगत वर्गसंख्या व 5च्या नंतर लगत घनसंख्या आली आहे असे किती वेळा झाले? पाचच्या आधी वर्गसंख्या 3 वेळा. आणि 3 5च्या वेळा. आता मी खुणा करतो, जिथं 5 आहे का नाही तिथं मी राऊंड करतो अगोदर. इथे एक 5 आहे, इथं एक 5 आहे, इथं 5 आहे, इथं आणि इथं. हा आता 5च्या आधी वर्गसंख्या, आता इथं आहे का 5च्या आधी वर्गसंख्या सांगा? नाही, त्यामुळे हे ड्रॉप झालं. आता हे 5 बघा बरं, 5च्या अगोदर 4 वर्गसंख्या आहे आणि 5च्या नंतर 8 काय आहे? घनसंख्या. म्हणजे हा एक गट येणार, एक तर सापडला आपल्याला. आता हिथं बघा बरं, 5च्या अगोदर 8 वर्गसंख्या नाही, म्हणजे हे ड्रॉप झालं. आता हिथं बघा बरं, हे 3 एक पण वर्गसंख्या आणि एक घन पण आहे, म्हणजे हा एक दुसरा पर्याय आला. आता पुढं बघा, येईल का तिसरा गट रे? हा पण येईल की. 1 ही वर्गसंख्या अगोदर आली आणि 8 ही घनसंख्या नंतर आली. आता इथं 9 ही वर्गसंख्या आहे पण 4 ही घनसंख्या नाही, त्यामुळे हे पण कमी झालं. म्हणजे 3 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक किती?
4. बाजूच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथं काया हो. पालट होणे. हा बरोबर आहे. काया पालट होणे. काया पर्याय क्रमांक 2 पालट होणे. आता काया पालट होणे पर्याय याला क्रमांक काया 2. पालट काय? पूर्ण बदल होणे. पूर्ण बदल होणे. पर्याय क्रमांक 2. दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? आता ही सगळी उलट क्रमाने लिहायची. आता मी लिहितो उलट क्रमानं. ABCDEFGHIJKLMNO PQRST UVWX आणि Y. हा उलट क्रमाने लिहिले. मधलं अक्षर कुठलं आहे? मधलं अक्षर कुठलं? यम. मधल्या अक्षराच्या डावीकडे आठवं अक्षर कुठलं? आठवं डावीकडचं आठवं ना. 1 2 3 4 5 7 आणि 8 कुठला आठवं? यू. आता यू हे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे बघा? 1 2 4 आणि 5व्या. सर 5व्या. पाचव्या. पर्याय क्रमांक 3. बरोबर ना. अशा पद्धतीने आज आपण काय पाहिलेलं आहे? 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील प्रश्न क्रमांक 42 पासून 60 पर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.